परम पूजनीय डॉक्टर श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांचे स्वागत संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे चेअरमन माननीय श्री प्रमोदरावजी देशमुख हे करतील। मी त्यांना विनंती करतो की आदरणीय महाराजांचं स्वागत करावं। असलेले संस्थेचे सर्व कार्यकर्ते व स्वर्गातून पाहत असलेले ही स्वर्गवासी कार्यकर्ते यांचाही मोठा वाटा या कार्यात आहे। मोठ्या लोकांचे प्रभूंचे आशीर्वाद, सगरोळी ग्रामस्थांच्या व तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा हेच या संस्थेच्या यशाचे गमक आहे। तोच वारसा योजकतेची उत्तम जाण असलेले संस्थेचे चेअरमन कार्यकारी अध्यक्ष श्री प्रमोदरावजी देशमुख मोठ्या उत्साहाने नेटाने चालवत आहेत। तेव्हा त्यांच्याच मुखातून आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऐकूया। मी आदरणीय प्रमोदराव देशमुख उर्फ अण्णा यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक भाषण करावे। संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर ज्ञानराज माणिक प्रभू महाराज, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मान्य श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, खासदार डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे, आमदार श्री रावसाहेब अंतापूरकर, श्री अमरनाथजी राजूरकर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष तो आंबुलगेकर, आमचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी श्री सुभाषरावजी साबणे, हिरट महोत्सव समितीचे श्री अध्यक्ष श्री अरविंदराव, सदरोळीच्या ज्येष्ठ प्रथम नागरिक सरपंच सौ सुजाताताई सिद्धनोड, इथं हजारोच्या संख्येने जमलेले माझे माजी विद्यार्थी, आताच आधी विद्यार्थी आणि या परिसरातून आलेले ग्रामस्थ, एक 125 वर्षापूर्वी मार्तंड माणिक प्रभू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या शारदानगर भूमीमध्ये आता आपल्याला खिरपार गुरुजींनी सांगितलं की केवळ 60 वर्षापूर्वीचं खूप मोठं चांगलं जंगल होतं। अर्थात एक त्या ठिकाणी आज आपली ही शारदानगरची वसाहत उभी राहिली। साधारण 125 वर्षापूर्वी इथं मार्तंड माणिक प्रभू महाराजांचा संचार झाला आणि ते इथं ध्यानाला बसायचे आणि याच ठिकाणी बाबांना सुद्धा एखादी शिक्षण संस्था चालू करावी अशी प्रेरणा व्हावी। काही केवळ योगायोग नाही, तो काही ईश्वरी संकेत असतो मित्रांनो, आणि त्या पद्धतीने ही कामं होत असतात। या संस्थेच्या उभारणीच्या काळामध्ये केवळ सदरोळी गावातीलच नव्हे, आज त्याच्यापैकी शामरावजी काका इथं आहेत आणि त्यांच्यासह अनेकांनी या उभारणीमध्ये आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे। खरं तर ती यादी खूप मोठी आहे की ज्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या, काही लोकांनी विकत दिल्या, काही लोकांनी दान दिल्या, अशी फार मोठी यादी आहे। त्याच्यामुळे हा 200 एकरचा एक मोठा भूखंड एक या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतो। मला आणि हे सगळेजण आज सुद्धा आपली पुण्या एवढी मोठी आहे प्रभूची की हे संबंध आज सगरोळी आणि केवळ पंचक्रोशीची सगळी गावं समाज सगळ्या संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, कारण या संस्थेची सुरुवात दानातून झालेली आहे। आज सुद्धा आपण हेच मोठ्या व्रत आपण मोठ्याने चालवतो, ज्या दानातून सुरुवात झाली तेच दान आपण जोपर्यंत या परिसराच्या लोकांना याची आवश्यकता असेल तोपर्यंत संस्था चालत राहील। कारण बाबासाहेब स्वतः म्हणजे तुम्हाला विशेष सांगतो की बाबा कधी कुठल्याही ते सिग्नेटरी नव्हते,
सचिव आणि ते हे सही करायचे त्याच्यावरती ट्रेझरर. तर आणि तर विचारायचे की तुम्ही हे असं कसं करता, म्हणजे एवढं विसंबून कसं राहता. तर ते म्हणायचे की जोपर्यंत समाजाला गरज आहे तोपर्यंत चालत राहील. एकमेकाच्या विश्वासावर चालतो. शेवटी हा ट्रस्ट आहे. संस्था आहे म्हणजे काय, ट्रस्ट आहे. ट्रस्ट म्हणजे काय, विश्वास. जोपर्यंत ह्या सगळ्यांचा एकमेकावर विश्वास आहे, समाजाचा याच्यावरती विश्वास आहे, तोपर्यंत हे काम चालत राहील. माणिक प्रभू आणि याशिवाय संस्थेला धुंडा महाराज देगलूरकर यांच्यासारख्या अनेक संतांचं जे नेहमीच एक वैचारिक आध्यात्मिक पाठबळ राहिलं. त्याच्यामुळं जे आजपर्यंत जे सगळे पदाधिकारी होऊन गेले सगळे, तर ह्याच्यामध्ये नेहमीच एक त्याचं एक वैचारिक आम्हाला पाठबळ राहिलं आहे. आज माणिक प्रभू संस्थान आणि आपली संस्था याचं खूप एक जुने आपले खूप वर्ष अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहे आणि ते आपण ह्या पिढीत सुद्धा आपल्या चालूच आहे. गेली 10 वर्ष मी या संस्थेचं नेतृत्व करतोय. आज सुद्धा नवी आव्हानं खूप समोर येतात. जुन्या जाणत्या नेतृत्वाखाली नवीन नेतृत्व तयार होतं आणि या सगळ्याच्यामध्ये जे मी मगाशी बोललो की 60 वर्षाची सरत आहे, ती सर्व कार्यकर्त्यामध्ये समानपणे उतरली आणि या सगळ्यांचं मी एक आभारी आहे आणि सोबत प्रभूचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणाची काही तशी चिंता नाही पुढील भविष्याची. या अनेक बरे वाईट प्रसंग या संस्थेच्या 60 वर्षामध्ये आले. अतिशय खडतर प्रसंगातून म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न काही वेळेस निर्माण झाला, अशा विचारातून ह्याच्यामध्ये सुद्धा आपण तगून राहिलो, वाढलो आणि कारण या सगळ्या मागे आपल्या संस्थेच्या पाठीशी एक प्रभूचं माणिक प्रभूचं एक नैतिक आणि वैचारिक अधिष्ठान आपल्याला आहे. अनेक प्रसंगी आपल्या संस्थेला काही कटू निर्णय घ्यावे लागले, तथापि संस्था आणि पर्यायानं आपल्या परिसराचं गावाचं हित लक्षात घेऊन अनेक वेळेस कटू निर्णय घ्यावे लागले आणि पण तरी सुद्धा या सर्व या प्रवासामध्ये माझ्या पाठीशी माझं कुटुंब, माझा गाव आणि माझा परिसर कायमच माझ्या आपल्या संस्थेच्या पाठीशी राहिला. माझ्या म्हणजे व्यक्तिशः माझ्या नाही, पण या संस्थेच्या पाठीशी राहिला आणि असाच तो पुढं पण राहील असं एक मी या ठिकाणी अपेक्षा करून सर्व पाहुण्यांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि थांबतो. जय. संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष आणि या मंडळाच्या कामाला एक अधिष्ठान ज्यांच्या भूमिकेतून मिळालेलं आहे असे परम आदरणीय ज्ञानराज माणिक प्रभू महाराजजी, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री अशोक चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले विधानसभा सदस्य सन्माननीय श्री अंतापूरकरजी, माजी आमदार श्री सुभाष साबणे, या संस्थेचे करते धरते ज्यांचं प्रास्ताविक भाषण आता आपण ऐकलं ते सन्माननीय प्रमोदजी देशमुख, सन्माननीय अरविंदजी देशमुख, जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा, या गावच्या सन्माननीय सरपंचताई आणि उपस्थित सर्व या शाळेचे माजी विद्यार्थी, परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि नांदेड आणि अन्य ठिकाणून देखील या कार्यक्रमाकरता मुद्दाम आलेले संस्थेचे सर्व हितचिंतक बंधूंनो आणि भगिनींनो, सगळ्यात प्रथम मी देशमुखांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. खूप पूर्वीपासून मी या संस्थेविषयी ऐकून होतो, पण सहजासहजी येण्यासारखा काही प्रसंग आला नाही, त्यामुळे मी आलो नव्हतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक जुने प्रचारक स्वर्गीय दामोदर दाते आणि ज्यांचा उल्लेख आता झाला ते अशोकजी कुकडे लातूरचे, या अशा अनेकांकडून मी या संस्थेविषयी आणि इथल्या अत्यंत महत्वपूर्ण उपक्रमांविषयी मी ऐकून होतो, परंतु प्रत्यक्ष काम पाहण्याचा योग आला नव्हता. तो आज या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे आला, त्याबद्दल मी प्रमोदजी देशमुखांचे सुरुवातीलाच आभार मानतो. खरं सांगायचं तर या परिसरामध्ये आल्यापासून मला माझ्या शाळेची आठवण आली, कारण स्वर्गीय मधुकरराव चौधरी हे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री असताना त्यांच्या काळामध्ये अत्यंत दूरदर्शीपणातून शासकीय विद्यानिकेतन नावाची एक शाळांची रचना
ज्याच्या आधारावर पुढे नवोदय विद्यालय निर्माण झाली. ही शासकीय विद्यानिकेतन 60च्या दशकामध्ये ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी त्या शाळांची जी पहिली रचना होती त्याच्या नाशिकच्या शाळेचा मी विद्यार्थी आहे. आणि शासकीय विद्यानिकेतनामध्ये आम्हाला आणि आम्ही सगळे ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी होतो. ग्रामीण भागातून 4थीच्या परीक्षेमध्ये ज्यांना चांगले गुण मिळायचे अशा लोकांकरता, अशा विद्यार्थ्यांकरता, निवडक विद्यार्थ्यांकरता त्या शाळा असं त्याचं स्वरूप होतं. आजही त्या शाळा आहेत, परंतु त्या शाळेमधनं ग्रामीण विद्यार्थ्यांना आणि त्यातही अभ्यासामध्ये थोडी प्रगती करण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचं उत्तेजन मिळालं आणि ज्या प्रकारे त्यांना प्रगती करता सर्व पद्धतीने वाव मिळाला, मला आज या ठिकाणी इथली शाळा आणि इथल्या शाळेविषयीची सगळी माहिती ऐकताना माझ्या शाळेची स्वाभाविक आठवण झाली. इथे बरेच माझे विद्यार्थी आहेत आणि ते माझ्याशी सहमत होतील की आयुष्यात आपण कुठेही झालो, काही बनलो तरी शाळेची जेवढी आपल्याला आठवण येते तेवढी काही कॉलेजची आठवण येते. कॉलेजचे दिवस रंगीबेरंगी असतात, फुलपाखरी असतात वगैरे सगळं खरं आहे, पण शाळेची आठवण येते आपल्याला, शाळेतल्या शिक्षकांची आठवण येते. पु ल देशपांडेंना चितळे मास्तर असे लिहावेसे वाटले. त्यांना त्यांच्या कॉलेजच्या शिक्षकांविषयी मला नाही माहिती पुलंनी कधी काही लिहिलंय त्यांना. याचं कारण शाळेचा आपल्या मनावर एक अतिशय न पुसता येणारा अशा प्रकारचा ठसा असतो आणि खऱ्या अर्थाने शाळेचे शिक्षक आपल्याला घडवत असतात. आणि या ठिकाणी जे मी काम आधी समजून घेतलं होतं आणि आज प्रत्यक्ष बघण्याची संधी मला मिळाली, त्यातूनही मला हे जाणवलं. आमच्या शाळेचं बोधवाक्य आहे, उद्धरावा स्वये आत्मा. म्हणजे आपणच आपला उद्धार केला पाहिजे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, ही भावना नाही आहे. तर जे काय आपल्याला घडवून आणायचं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ते आपण घडवायचं आहे. या प्रकारची एक शिकवणूक आम्हाला आमच्या शाळेच्या दिवसापासून मिळत गेली. आणि मला असं वाटतं की या संबंध संस्कृती संवर्धन मंडळाच्या कामाचा एवढा मोठा आणि इतके वर्ष अथकपणे हा गाडा हाकणारी जी कोणी मंडळी आहे, स्वतः बाबासाहेब देशमुख, त्यांचे परिवारजन आहेत, बाकी सगळी मंडळी आहेत, या सगळ्यांनी देखील एक प्रकारे ग्रामीण उद्धाराची जेवढी म्हणून दालनं आहेत त्या सर्व दालनांमध्ये अत्यंत भरीव आणि इतरांनी अनुकरण करावी अशा प्रकारची कामगिरी केली आहे. आणि ती पाहताना खरोखरच मनामध्ये अतिशय समाधानाची भावना निर्माण होते. म्हणजे कर्मवीर बाबाराव देशमुखांची जी दूरदृष्टी होती बाबासाहेबांची, आणि ग्रामीण महिला, ग्रामीण मुली शिकल्या पाहिजेत. मला देशमुख सांगत होते की पुण्याला महर्षी अण्णासाहेब कर्व्यांचं काम पाहून त्यांना ही प्रेरणा झाली की ग्रामीण भागामध्ये मुलींना सहजरित्या शिकता येईल. आणि त्या काळामध्ये 50च्या दशकामध्ये अशा प्रकारची एक रचना आपण केली पाहिजे या एका ध्येयाने त्यांना भारून टाकलं. आणि त्यातून मग हळूहळू या संबंध कामाचा व्याप उभा राहिला, तो विकसित होत गेला. आणि म्हणून ग्रामीण महिला आणि तिचा विकास हा ज्या संस्थेच्या संस्थापकांचा पायाभूत ध्यास होता, मला असं वाटतं की त्या संस्थेचा विकास होणं हे क्रमप्राप्तच. आणि त्यामुळे इतक्या मेहनतीने या ठिकाणी ग्रामीण महिलेला केंद्रबिंदू मानून हे जे काम उभं राहिलं आहे त्याच्याबद्दल विशेष दाद द्यावी अशी मला वाटते. आणि मला दुसरंही असं वाटतं की याचा समाजशास्त्रीय अंगाने देखील अभ्यास होण्याची गरज आहे. एका विषयाचा उल्लेख देशमुखांनी माझ्याशी बोलताना केला. मला असं वाटतं की तो समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे ग्रामीण तरुणांमधली वाढती व्यसनाधीनता. आणि ही व्यसनं आता नुसतीच कुठल्या पदार्थाची राहिली आहेत असं नाही, तर आता इंटरनेटचं व्यसन, सेलफोनचं व्यसन हे देखील एक मोठं व्यसन झालेलं आहे. आणि अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमधून आता आपल्या सेलफोनच्या व्यसनातून लोकांना कसं बाहेर काढावं याकरता प्रयत्न होत आहेत. मला असं वाटतं की आपण या सगळ्या नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी देखील ग्रामीण तरुणाला निश्चितपणाने सिद्ध करण्याची गरज आहे. ग्रामीण पुनरुत्थानाच्या बाबतीत जे अनेक प्रयोग झाले आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरला कण्हेरी जवळ काळसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी केलेला प्रकल्प माझी खात्री आपण बघितला असेल.
आणि त्या प्रकल्पामध्ये सुद्धा ग्रामीण रोजगाराच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, ज्याचा स्थानीय उत्पादनांशी संबंध आहे. आणि या भागात देखील अनेक चांगली स्थानिक उत्पादन आहे, स्थानिक कला आहेत, स्थानिक कला वस्तू आहेत. या सगळ्यांचा उपयोग करून मला असं वाटतं की ग्रामीण पुनरुत्थानाच्या संबंधातला जो कळीचा मुद्दा आहे रोजगाराचा, त्या रोजगाराच्या विषयामध्ये आपल्याला निश्चितपणाने काही करता येईल. या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आलं आणि माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, सकाळी मी येऊ शकलो नाही 10 वाजता, पण मला जे सांगण्यात आलं की लोकांनी आपले अनुभव अतिशय उत्कटतेने या ठिकाणी मांडले. आणि मला असं वाटतं की ही ग्रामीण भागात शिकून आता शहरामध्ये आपापला व्यवसाय किंवा उद्योग किंवा नोकरी करणारी ही जी तरुण मंडळी आहेत, जी 15-20 वर्षांपूर्वी या ठिकाणी होती आणि त्यामध्ये विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी देखील आहेत, हे एका अर्थाने या संबंध संस्कृती संवर्धन मंडळाचे सदिच्छा दूत आहेत, ते अँबॅसेडर्स आहेत. आणि त्यांची ही जी भावनिक गुंतवणूक या सगळ्या संस्थेमध्ये आहे, मला असं वाटतं की ती गुंतवणूक आपल्याला या संस्थेला केवळ राज्यात नव्हे तर देशात आणि उद्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या संस्थेचं चांगलं काम घेऊन जाण्याकरता निश्चितपणाने खूप महत्वाची ठरेल. आणि हे होण्याची याकरता आवश्यकता आहे की आज लोकांना प्रेरणा कुठून मिळवायची हे समजत नाही. आणि हे एक प्रेरणेची गंगोत्री असल्यासारखं ठिकाण आहे. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना प्रेरणेची एक आवश्यकता भासते, कारण प्रेरणेचा देखील सतत पुरवठा व्हावा लागतो, सप्लाय चेन मॅनेजमेंट त्याची पण असावी लागते. सहजगत्या लोक निराश होतात, सहजगत्या लोक उदास होतात. त्यांना चांगलं काही घडता येऊ शकतं, घडवलं जाऊ शकतं, आपण चांगलं घडवू शकतो याची प्रेरणा मिळण्याची गरज आहे. त्याही दृष्टीने मला असं वाटतं की या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे जे अनुभव आहेत ते ग्रंथबद्ध करण्याची गरज आहे. कारण हे एक प्रकारे पाथेय आहे की या संस्थेने माझ्या जीवनात काय घडवून आणलं हे जर मी लेखी स्वरूपामध्ये मांडलं तर पिढ्यानपिढ्या मला असं वाटतं की या संस्थेची जी कार्यपद्धती आहे, या संस्थेमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण दिलं गेलं, विद्यार्थ्यांच्या हिताची जपणूक केली गेली, यातून एक नवीन एका अर्थाने ज्ञानधन निर्माण झालेलं आहे आणि त्याच्या प्रकाशामध्ये इतरांना अनेकांना चांगल्या पद्धतीने वाटचाल करता येणार आहे. इथे आल्यानंतर जे सगळं बघितलं त्यानंतर मला असं वाटलं की इथे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला या संस्थेतून घेऊन जाण्याजोगं, शिकण्याजोगं आणि आपापल्या पद्धतीने काहीतरी करण्याजोगं भरपूर आहे. प्रत्येकाला काही बाबासाहेब देशमुख बनता येणार नाही, प्रत्येकाला सगरोळी सारखं मोठं संस्थान निर्माण करता येईल याची देखील शक्यता नाही. अनेकांना इच्छा असते पण सगळ्यांना जमेल असं नाही. पण आपल्याला तरी देखील करण्याजोगं खूप आहे. आणि हे सुचवणाऱ्या एका कवितेतल्या 4 ओळी मला आठवतात की ज्या एक प्रकारे आपल्याला हा जीवनाचा मार्ग अतिशय नेमकेपणाने सांगतात. साध्या सोप्या ओळी आहेत की जे शक्य साध्य आहे दे शक्ती ते कराया. परमेश्वराला केलेली विनंती आहे की जे जे मला शक्य आहे, साध्य आहे, ते करण्यासाठी मला शक्ती दे. जे शक्य साध्य आहे दे शक्ती ते कराया. जे जे अशक्य आहे सामर्थ्य दे सहाया. जे मला बदलणं अशक्यच आहे ते मला कसं सहन करावं लागेल ना, काही इलाज नाही. त्यामुळे ते सहन करण्याचं सामर्थ्य मला दे. जे शक्य साध्य आहे दे शक्ती ते कराया. जे जे अशक्य आहे सामर्थ्य दे सहाया. पुढच्या 2 महत्वाच्या आहेत. मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. मला असं वाटतं की इथून जाताना ही बुद्धी, ही क्षमता, ही जाण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये विकसित करण्याची फार मोठी ताकद आज 60च्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या संस्था जीवनामध्ये आहे. या संस्थेशी संबंधित सर्वांना आणि विशेषतः बाबासाहेबांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी माझे 2 शब्द सांगतो. आपल्या ओघवत्या वाणीतून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी, ग्रामीण महिलेचा विकास, ग्रामीण तरुणांचा विकास याच्या संदर्भामध्ये अत्यंत ज्ञानपूर्ण उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला आज विनय सहस्रबुद्धेजींनी सांगितलं केलं, त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर माननीय श्री अशोकरावजी चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नांदेड यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या या
कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आणि आशीर्वाद या ठिकाणी आपल्या सर्वांना लाभत आहेत, परमपूज्य डॉक्टर श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं, सन्मान्य खासदार विनय सहस्त्रबुद्धेजी, आमदार श्री अंतापूरकरजी, आमदार राजूरकरजी, माजी आमदार सुभाष साबणेजी, संस्थेचे चेअरमन सन्मान्य प्रमोद देशमुखजी, अध्यक्ष हीरक महोत्सव समितीचे अरविंद देशमुखजी, आपल्या विद्यार्थी संसदेचे सचिव निलोत्पला महाजन, सर्वप्रथम मी प्रमोदजी देशमुख यांचे मनपूर्वक प्रथम आभार मानतो की त्यांच्या निमंत्रणामुळे आणि त्यांच्या आग्रहामुळे या ठिकाणी आज याचा योग मला प्राप्त झाला. आणि खरं म्हणजे मला काही संस्था नवीन नाही, किंबहुना संस्थेमध्ये अनेक वेळा आपण ज्या वेळेस आठवण केली किंवा एरवी सुद्धा काही निमित्ताने सगळं आलो असताना आपल्या संस्थेला भेट देण्याचा योग याच्या पुढे आलेला आहे. परंतु हीरक महोत्सव समारंभाची सांगता आणि त्याच्या मागचा असलेला इतिहासाची या ठिकाणी जी काही चर्चा झाली किंबहुना जी आठवणी आपण सर्वांनी व्यक्त केल्या, मला वाटतं की हा सर्व प्रसंग या ठिकाणी आपण सर्वांनी जो काही विशद केला, उल्लेख केला, त्याच्यामुळे खरी प्रेरणा जी राहिलेली आहे ती कर्मयोगी स्वर्गीय बाबासाहेब देशमुखांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी जे रोपटं लावलं त्याची 60 वर्षाची प्रयत्नांची या ठिकाणी फळं आज आपण सर्व चाकत आहोत. आणि म्हणून प्रथम मी सन्मान्य बाबासाहेब देशमुख यांना विनम्रपणे अभिवादन करतो. कारण की 60 वर्षापूर्वी एखाद्या झोपडीमध्ये छोटीशी संस्था ही काढणं, जी मी ऐकतो की त्यांनी संस्था काढायच्या अगोदर अनेक ठिकाणी भेटी दिल्या, राज्यातल्या त्या काळामध्ये असलेल्या चांगल्या संस्था कुठे कुठे आहेत त्याची त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर सगरोळी सारख्या ठिकाणी ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला. मला वाटते फार मोठं धाडस म्हणावं लागेल. आणि किती लोकांना त्यावेळेस वाटलं असेल की सगरोळी सारख्या एवढ्या रिमोट जागेवर जायचं आणि शिक्षण घ्यायचं, संस्था चालेल किंवा न चालेल याचा कधी बारकाईने विचार न करता त्यांनी जागा निवडली. तेलंगणाच्या बॉर्डरवर असलेलं आपलं सगळं क्षेत्र आज मला वाटतं जे काही नंदनवन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की त्यांची चिकाटी, त्यांचे दूरदृष्टीपणा आणि त्यांनी केलेली मेहनत त्याचं फळ आपण चाकत आहोत. आणि मग त्याला खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण आज या ठिकाणी आम्हा सर्वांना होत आहे. ध्येयवादी जो कोणी असतो त्यामध्ये बाबासाहेब देशमुखांच्या डोळ्यासमोर जे ध्येय होतं, या ठिकाणी चांगली संस्था उभा करावी, ग्रामीण भागातल्या गरीब मुलांना उत्तम शिक्षण मिळावं आणि चांगले संस्कार, नुसतं शिक्षणच नव्हे तर शिक्षणाबरोबर उत्तम संस्कार त्यांना देता आले पाहिजे, ही त्यांची जी काही जमेची बाजू होती. आणि नुसतं शिक्षण, आजकाल शिक्षणाचे अनेक ठिकाणी आपण पाहतो इमारत, कॉलेज आणि इमारती उभा टाकलेल्या आहेत. मी प्रमोद देशमुखांचा उल्लेखासाठी करून की 60 वर्षामध्ये या ठिकाणी शिक्षणाचा धंदा, म्हणजे स्पष्ट धंदा करता आला असता त्याच्यापेक्षा टोलेजिंग इमारती उभा करू शकलो असतो. पण आपण शिक्षणाचा व्यवसाय केला नाही, शिक्षणाचा धंदा केला नाही, शिक्षणाला आपण मेहनतीची जोड लावली आणि खऱ्या अर्थाने एक पवित्र काम करायचं म्हणून शिक्षणाचं ध्येय आपण हाती घेऊन काम करत आहात. त्याला महत्व आहे. त्याचा आज पाहतो आपण शिक्षणाच्या नावाखाली धंदेवाईकपणा जो काही या क्षेत्रात घुसला दुर्दैवाने, त्याचं नुकसान किंवा नवीन पिढीला, कारण पैसेवाल्याचीच मुलं शिकतायत. गरीब तो बिचारा गरीब आहे, तो आज जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये जातो, तिथे कसं कसं शिक्षण घेतो, परंतु सगरोळीमध्ये तो मुलगा कुठल्या घरातला आहे, कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा विषय नाहीये. पैसे असतील नसो त्या या ठिकाणी ऍडमिशन दिलं जातं आणि त्याचं भविष्य या ठिकाणी घडवण्याचं काम आपण करत आहात. पण याच्यापेक्षा अजून पवित्र काम काय असू शकतं देशमुख साहेब. आणि मग खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांनी जे लावलेलं रोपटं आहे त्या रोपट्याला जोपासण्याचं काम आपण आजपर्यंत केलं. 60 वर्षामध्ये आपल्या परिवारातील सगळ्यांनी केलं. इथे असलेल्या जे काही अनुमलाई म्हणेल, जे त्यांनी या संस्थेमध्ये अनेक क्षेत्रामध्ये जिथून उत्तीर्ण होऊन
आपापल्या विविध जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपापल्या व्यवसायामध्ये जे आज माजी विद्यार्थी असतील तर त्यांचं योगदान या ठिकाणी निश्चित आगामी काळात महत्वाचं राहणार आहे. मी त्यांना आवाहन जरूर करीन की सगळोळी सारख्या रिमोट असलेल्या भागामध्ये होणारा ही संस्था आपण सर्व आपलं भवितव्य आणि भविष्य ज्या संस्थेने घडवलेलं आहे त्या संस्थेला खऱ्या अर्थाने हातभार लावण्याचं काम आपण केलं पाहिजे अशी म्हणजे आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहणार. कारण नुसतं देशमुख एकटं काही करू शकतील असं मी म्हणणार नाही. जोपर्यंत आपण सर्वजणी फक्त आपणच नव्हे शासनाचा प्रतिनिधी मी तुमच्या बरोबर आहे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि जे विषय आपण असतील शासनात असतील त्यामध्ये निश्चित माझा खालीचा ओढा जो काय असेल ते उचलण्याची माझी तयारी राहणार आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि संस्था चांगली चालली पाहिजे. या संस्थेच्या आगामी काळामध्ये त्या संस्थेची भरभराट झाली पाहिजे आणि या संस्थेमधून जे आज काही प्रोफेशनल कोर्सेस जे काही चालतात या देशामध्ये दुर्दैव हेच आहे की जे चालतं ते आपल्याकडे शिकवलं जात नाही आणि मग शिक्षणामध्ये जे काही थोडस मिसमॅच म्हणेन मी जो मिसमॅच झालेला आहे तो मिसमॅच दूर करून जे आज गरज आहे जी प्लेसमेंट आपण मला आनंद वाटला आपण सांगितलं मगाशी की आपल्याकडे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहे. प्लंबिंग व्यवसायामध्ये कोणाला कुठे घेतलं जातं कोणी कृषी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी काही ऑर्गनायझेशन आपल्याकडे येतात आपल्या त्याच्या मुलांना घेऊन जातात. पण शेवटी या मुलांना आपण म्हणायचं आजच्या युगामध्ये एक स्वयंरोजगार हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. तर स्वयंरोजगाराकडे वळण्या इतपत तयारी आर्थिक क्षमता जिद्द चिकाटी हा एक वेगळा विषय आहे. परंतु ज्यांना नोकरी करायची आहे त्यांना प्लेसमेंटची गरज आहे हँड होल्डिंगची गरज आहे. कुठेतरी पास झालो आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगारांची फौज या संस्थांमधून मोठ्या प्रमाणात निघते आहे. आपल्यासारख्या नावाजलेल्या संस्थेमधून मुलांना कदाचित ती गरज पडत नसेल कारण की लोक त्या ठिकाणी येतात आणि तुमच्यासारख्या नावाजलेल्या संस्थेचं बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांना नोकरी मिळते प्लेसमेंट मिळतं. पण राज्यातल्या सर्वच ठिकाणी चित्र नाहीये. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना वणवण करावं लागतं आणि बेरोजगारांची फौज जी देशात निर्माण होते त्या फौजेला मात्र आटोक्यात कसं आणायचं हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षाच्या सरकारांच्या डोळ्यासमोर आहे. याचं काय केलं पाहिजे. परंतु मूळ जे अडचण त्यातली आहे आपली गरज काय आणि गरजेप्रमाणे शिक्षण मिळतं का याचा जो मिसमॅच आहे तो दूर जर करता आला तर मला खात्री आहे की निश्चितच की जे उणीव आहे किंवा जो काही मिसमॅच होतोय तो दूर करण्याकडे फार मोठ्या प्रमाणात उपयोग त्याचा होणार आहे. मला आनंद आहे की आपण IT क्षेत्रामध्ये या ठिकाणी शिक्षण देत आहात. शेतीविषयक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केलं जातं. सर्वात अभिमानाची बाब आहे की युनिसेफ सारख्या संस्थेने सुद्धा आपली नोंद जागतिक पातळीवर घेतलेली आहे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. फार सोपं काम नाही आहे. युनिसेफ ज्यावेळेस आपल्याला मान्यता देते युनिसेफ ज्यावेळेस आपली नोंद घेते त्यावेळेस निश्चितच इथे काहीतरी चांगलं घडतंय जे जगाने आत्मसात करावं अशा प्रकारची अपेक्षा जी युनिसेफच्या माध्यमातून होत असेल तर मला वाटतं फार मोठी अचीवमेंट आहे. ही फार मोठी आपली गुणवत्ता आपण जी प्राप्त केली त्याचा हा परिणाम आहे की ज्याच्यामुळे आपल्या या ठिकाणी नाव घेतलं जात आहे. त्यामुळे हे सगळं काम जर करायचं असेल तर मित्र चिकाटीची मेहनतीची गरज आहे आणि त्याकरता प्रमोदजी देशमुख असो त्यांचा परिवार असो या सगळ्या मंडळींनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. या संस्थेच्या एकंदरीत जळण घडण्यामध्ये केवळ आतापर्यंत 60 वर्ष बाबासाहेबांनी जे योगदान लावलं ह्याच्यावर सुद्धा भागणार नाही. आपणही वेळ देत आणि ते नुसतं पार्ट टाइम नाही पूर्णपणे आपण संस्थेला वाहून घेतलेला आहात आणि म्हणून ही संस्था जी काही आहे ती आपली चिकाटी आपली मेहनत आपले माझे विद्यार्थ्यांचे त्याच्यामध्ये असलेले प्रयत्न आणि ग्रामीण भागातल्या इथल्या लोकांमध्ये असलेला प्रचंड आपल्यावर जो विश्वास आहे त्याचं प्रतीक म्हणून आपण पाहतोय. या संस्थेमध्ये येण्याकरता लोक नेहमी आपण या संस्थेकडे आलं पाहिजे इथे कार्यक्रम घेतले पाहिजे. आणि केंद्र शासन राज्य शासन हे सुद्धा अनेक वेळा आपल्या संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो नेहमी सकारात्मक राहिलेला आहे की ज्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी करता मदत किंवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून काहीतरी घडावं अशा प्रकारची अपेक्षा राज्य शासनाचं नक्की आहे. शासन आपल्या संस्थेकडे एका वेगळ्या नजरेने पाहते आहे की आपण याच्यामध्ये पायोनियर आहात. आपण इनिशिएटिव्ह घेणारी आपली संस्था आहे आणि म्हणून आपल्याला मदत करण्याची भावना आणि भूमिका ही मागेही राहिली आगामी काळात निश्चित राहील. तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. या संस्थेमध्ये
मोठ्या प्रमाणात 4,000च्या पेक्षा जास्त विद्यार्थी आहे. ही संख्या आढळून मी मगाशी देशाचं विचारलं की नांदेड जिल्ह्यामध्ये एकेकाळी आपल्याकडे जिल्हाधिकारी होते ज्यांचं नाव आहे सीकर परदेशी, आणि ते आता प्राईम मिनिस्टर ऑफिस मध्ये तिथे आहेत. परंतु इथे मी त्यांना नांदेड जिल्ह्यात आणलं होतं, अकोल्याला होते, आणि ज्यावेळेस मी राज्याचे प्रमुख होते त्यावेळेस त्यांना मी म्हणून राज्यात चांगला कलेक्टर मला पाहिजे. मी चीफ सेक्रेटरीला विचारलं राज्यात मला 2-3 नावं सांगा की चांगले कलेक्टर कोण असते. त्यांनी मला सांगितलं हा 2-3 नावं त्याच्यात मग त्यांनी मला दिली. आणि मग तिथला परदेशी नावाचा जो कलेक्टर होता अकोल्याला त्याला मी नांदेडमध्ये आणलं. तिथे लोकांनी फार विरोध केला, त्याची बदली करू नका. हल्ली असतं की लोकांचं बदली करून टाका असे आग्रह असतो. आता तिथून मला त्यावेळेस लोकांनी सांगितलं साहेब आमचा कलेक्टर आम्हाला सोडायचा नाही. त्याला विनंती केली, म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये मी त्याला नेण्याची माझी इच्छा आहे, तुमच्याकडे चांगला कलेक्टर देतो मी. आणि सीकर परदेशींनी मला 2 गोष्टी त्यांनी मला सांगितलं, साहेब मला शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही चुकीचं चाललंय ते मला थांबवायचं. मी म्हणलं काय का तुम्हाला करायचंय? ते म्हणजे साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान मला राबवायचं. मला आश्चर्य वाटलं, मलाही माहित नव्हतं, कारण आता हल्ली टीव्हीवर यायला लागलं, मुलं कशी चढतात खिडक्यावर, पालक कशी चढून चिठ्ठ्या देतात वगैरे ती पाहायची. आता टीव्हीवर प्रत्येकाला सवय झाली. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की कॉपीमुक्त अभियान या जिल्ह्यामध्ये राबवायचंय, आणि पटपडताळणी मला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात करायची आहे की खरंच संस्थेमध्ये एवढी संख्या आहे की नाही. मला वाटतं नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्या अभियानामुळे एक काम मात्र चांगलं झालं की बोगस संस्था सगळ्या जवळपास बंद होऊ लागल्या, तर त्यांच्यावर लोकांना निर्णय घ्यावे लागले. मुलांना विद्यार्थ्यांना तिथे शाळेमध्ये पाठवा, नाहीतर मग तिथे तपासणी होईल, आणि मग विद्यार्थी शाळेमध्ये येऊ लागले, अटेंडन्स वाढू लागला. आणि कॉपीच्या बाबतीमध्ये त्या कालावधीमध्ये आपला जिल्हा जो वर चालला होता तो कॉपीच्या बाबतीमध्ये खाली आला. ते पाहून आम्हालाही बरं वाटलं. पण सीकर परदेशी नाव आजही मुद्दाम मी घेतो, आणि त्यांनी मला विचार साहेब मी हे करू शकतो, पण मला कुठेतरी राजकीय पाठबळ तुमचं असलं पाहिजे, मी करू शकणार नाही. म्हटलं परदेशी गो आहे, तुम्हाला जी मदत पाहिजे मी करायला तयार आहे, पण मला या जिल्ह्यामध्ये सगळी सुधारणा करण्याची गरज आहे अशी माझी खात्री आहे. आणि म्हणून तुम्ही करा, तुम्हाला संपूर्ण राजकीय कुठली अडचण होणार नाही याची खात्री मी देतो. त्यामुळे करायचं म्हणलं तर भरपूर करण्यासारखं, चांगलं करण्याकरता भरपूर वाव आहे. इच्छाशक्ती असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, आणि त्यातून आपल्याला सर्व करण्याकरता निश्चितच पुढं जायचंय. आणि म्हणून आपली संस्था त्याच्यामध्ये अग्रक्रमाने समोर असली पाहिजे, पुढे असली पाहिजे. नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात इतर संस्थांनी आपलं अनुकरण करावं. आपण हल्ली अनुकरण करत असताना विचार करतो तेव्हा आपल्याकडे काय उणीव त्याचे लोक अनुकरण चांगलं चाललंय ते अनुकरण केलं पाहिजे. आणि अनुकरण चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणं काही वाईट नाहीये. आणि म्हणून आपल्या संस्थेचं कोणी अनुकरण करत असेल तर निश्चित त्यालाही आपण मदत केली पाहिजे. त्यांच्याकडे चांगलं चाललंय ना, मग तर मी इकडे चांगलं झालं पाहिजे. अशा स्वरूपाची मानसिकता डेव्हलप करून स्पर्धा निर्माण झाली पाहिजे की कुठली संस्था ही राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये चांगल्या आहेत. आणि मला अभिमान आहे देशमुख आपली संस्था आहे. मी सुद्धा एक नामांकित संस्थेचा अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर बोलत असताना नैतिकतेने मी बोलतो की माझी संस्था सुद्धा शांतवन शिक्षण संस्था निश्चितच चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या दोन्ही संस्था मराठवाड्यात एक नंबरच्या संस्था राहिल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. पालकांची तीच इच्छा आहे, चांगल्या शाळा असल्या पाहिजे, चांगले कॉलेज असले पाहिजे, आणि आगामी काळामध्ये एका स्वतःच्या पायावर उभं करण्या इतपत तयारी या संस्थेच्या म्हणून व्हावी अशा प्रकारची अपेक्षा निश्चित आहे. मला वाटतं की याच्यापेक्षा अधिक काही आपल्या संस्थेच्या हिरक महोत्सव प्रसंगात काही बोलावं असं नाही. आता आलं पाहिजे माझ्या मुद्द्यावर, तुम्ही त्याची वाट पाहत आहात. मला फक्त तुम्ही मला एक लक्षात ठेवलं पाहिजे की मला सार्वजनिक बांधकाम मंत्री होऊन महिना झालाय, परंतु सगळ्या जबाबदाऱ्या या घ्यायच्या आता मी पालकच तुमचा आहे. त्यामुळे पालकाची जबाबदारी घेऊन मागच्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न नक्की झाला पाहिजे, शंका नाही. रस्त्याने मी ठरवले की विमानाने कमी जायचं, रस्त्याने जास्त जायचं. आम्ही भाषणात म्हणायचो की सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी विमानाने फिरू दे, रस्त्याने फिरलं पाहिजे. आता आम्हाला ते लागू होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भागामध्ये फिरलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीचे रस्ते झाले पाहिजे, हा माझं ध्येय आहे. मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पुढील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारच्या कालावधीमध्ये
माझ्याकडे जो विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे रस्ते, चांगल्या क्वालिटीचे रस्ते वेळेवर सुरू व्हावेत, वेळेवर पूर्ण व्हावेत आणि ते रस्ते टिकावेत, अशा प्रकारची अपेक्षा आपली आहे, तशी माझी पण आहे. आणि म्हणून त्या कामाला मी लागलेलो आहे. आणि आपण म्हणलं ती गोष्ट खरी आहे, मंत्री यायच्या अगोदर रस्ते चांगले होऊन जातात. मी आता मग आपण आमच्या लोक साहेब खड्डे बुजवलं, काल तुम्ही यायचं म्हणून बुजवलं म्हटलं, चांगली गोष्ट आहे म्हटलं, येत जाईल तर खड्डे बुजवलं, तेवढं ते काम करतो म्हटलं, काय हरकत. परंतु लोकांना बऱ्याचशा माहित नसतं, हा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे, हा रस्ता ग्रामपंचायतीचा आहे, हा रस्ता शासनाचा आहे, हा केंद्र शासन. लोक म्हणतात शासन म्हणजे तुम्ही. नांदेड जिल्हा म्हणलं की अशोक चव्हाण जबाबदार, चांगलं झालं ते जबाबदार, वाईट झालं ते जबाबदार. दोन्ही आम्ही दोन्हीकडून सगळ्या गोष्टीला जबाबदारी घेतलेली आहे, मी नाकारत नाही. आणि म्हणून आपला जो रस्ता आहे की माझ्या माहितीप्रमाणे हा केंद्र शासनाच्या मागच्या कालावधीमध्ये मंजूर झालेला हा रस्ता जो आहे आपला, जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 उदगीर देगलूर आदमपूर फाटा खतगाव सगरोळी कारला फाटा, हा जो रस्ता आहे तो 14 किलोमीटरचा साधारण मला वाटतं हा रस्ता आहे. हा आणि त्या रस्त्याला मान्यता ही मिळालेली आहे. 14.5 किलोमीटरचा रस्ता आहे, 6.5 कोटीचा हा रस्ता आहे. काम कशामुळे सुरू झालं मला माहित नाही. आणि मी ठरवलंय गडकरी साहेबांना सोबत भेटायचं, दिल्लीला भेटणार आहे, त्यांची मदत आम्हाला घ्यायची आहे. आणि त्या कामाकरता सहस्त्रबुद्धे साहेबांना पकडणार आहे मी, चला आपण गडकरी साहेबांकडे जाऊ म्हणून. त्यांची मदत आम्हाला घ्यायची. त्याच्यामध्ये सरकार कोणाचंही असं हरकत नाही, रस्त्यावर त्यांनाही चालायचं आणि आम्हालाही चालायचं आहे. दोघांचे पाय जमीन असले पाहिजे तर उपयोग होईल आमच्या दोघांचा. आणि त्यामुळे जे काही कामं करायची आहेत त्या कामाकरता केंद्राची मदत, जिकडे जिकडे त्यांचे रस्ते आहेत त्या ठिकाणी त्यांची मदत घेऊ. आणि जिकडे जे आमचे रस्ते राज्य शासनाकडचे ते रस्ते आम्ही पूर्ण करू. परंतु राज्य हे मी पाहतो की लोक म्हणतात साहेब तेलंगणात रस्ते बघा, कर्नाटकात रस्ते बघा, म्हणतात गोष्ट खरी आहे. पण जे काही घडलं नाही मागच्या कालावधीमध्ये ते आता पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये निश्चितच मी काल वित्तमंत्र्यांची भेट झाली, मी त्यांना सांगितलं आमच्या बजेटच्या समोर चर्चा झाली. मी त्यांना म्हणालो की तुमचे रस्ते तुम्ही म्हणता चांगले रस्ते करा, रस्ते चांगले करतो पण तेवढे पैसे वाढवून द्या म्हटलं. काल करा रस्ते, पैसे रस्ते करायचे कसे म्हटलं. कालच माझी भेट झाली, अर्थमंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यांना मी सांगितलं की राज्यातले रस्ते चांगले करायचे, बिलकुल मला हे बिलकुल मान्य आहे. आणि विशेषतः बॉर्डरकडचे रस्ते जे आहेत, बिदरला जाणार आपला रस्ता महाराजांनी मला सांगितलं, बिदर देगलूर रस्ता आणि पुढचा भाग जो बॉर्डरच्या पलीकडे जातोय तो सगळा महत्वाचा आहे. तेवढाच नव्हे तर आपले बासरला जाणारा रस्ता आहे, धर्माबादच्या बॉर्डरचे रस्ते आहेत, कर्नाटक आंध्र तेलंगणा ही सगळे आपला सगळं जो क्षेत्र आहे विशेषतः बॉर्डरच्या पलीकडे गेले की रस्ते चांगले आणि इकडे आले की महाराष्ट्र आला म्हणून कळतं आपल्याला. तसं होता कामा नये. हे जे झालेलं आहे हे समीकरण जरा बदलायचं आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर हे महाराष्ट्र आहे असं लोकांनी म्हटलं पाहिजे. हा 100% माझा प्रयत्न राहणार आहे. मला मुद्दाम सांगितलं मी काही तारखा घोषित करत नाही, कारण मागे तारखा घोषित झाल्या तर झालं नाही, त्यामुळे तारखा मी काही घोषित करणार नाही. परंतु रस्ते चांगले द्यायचा माझा प्रयत्न, कारण मी आल्यानंतर किमान या गोष्टीवर बोललंच पाहिजे अशी अपेक्षा लोकांची असणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे चांगले रस्ते यावेत, लोकांनी महाराष्ट्रात अधिक यावं, महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला वाव मिळावा, महाराष्ट्राचं शिक्षण क्षेत्र अधिक वाढत जावं आणि महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा फक्त रस्तेच नव्हे, विमानतळ जे मी घडवलं, मी त्यावेळेस उद्योगमंत्री असताना विमानतळ झालं, आज विमानसेवा सुरू आहे. नांदेड जवळपास 7-8 फ्लाईट दिवसाला नांदेडला येत आहेत. नांदेड आता तुमच्या एअरलाईन्सच्या नकाशावर आज मोठ्या प्रमाणावर दिसतंय की पर्यटनाला वाव मिळतोय, गोष्टी वाढत चालल्यात, रस्ते चांगले करायचे आहेत. आणि या सर्वातून नांदेडमध्ये रोजगार निर्मिती सहस्त्रबुद्धे साहेबांनी उल्लेख जो केला, पण शेवटी सगळ्यात रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे ते करतो कशा करता आपण. शेवटी ह्युमन डेव्हलपमेंट त्याला म्हणू आपण, मनुष्यबळ विकासाच्या बाबतीमध्ये ज्या संकल्पना आपल्या आहेत त्यातून अधिक रोजगार हा तरुणांना मिळाला पाहिजे, मुला मुलींना मिळालं पाहिजे. शिकतायत, सवरतायत, घरची मुलं मी पाहतो अनेक ठिकाणी गरीब आई वडील आहेत, मजुरी करणारे आई वडील आहेत, ते कसं बसं काय आपला पैसा वाचवतात आणि मुला मुलींना घडवण्याचा प्रयत्न करतायत. पण एवढं शिकल्यानंतर हाताला काम जर मिळणार नसेल तर काही उपयोग नाही. आणि म्हणून पायाभूत सुविधा निर्माण करून गुंतवणूक नांदेडमध्ये यावी, मराठवाड्यात यावी आणि त्याचा लाभ आमच्या भागातल्या ग्रामीण मुला मुलींना मिळावा, ही त्यांचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आहे. आणि म्हणून सर्व करण्याविषयी निश्चितच मनापासून माझा प्रयत्न राहील. आणि प्रमोद देशमुख आणि सर्व देशमुख परिवार, त्यांच्या गावातील सर्व मंडळींना मनापासून मी धन्यवाद देईन आणि संस्थेला मनापासून शुभेच्छा देऊन
हीरक महोत्सव प्रसंगी आपण याच अशाच पद्धतीने चांगलं काम कार्यरत करत राहावं अशा शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्मयोगी बाबासाहेबांचे लहानपणापासूनचे सहकारी, संस्थेच्या कार्यामध्ये प्रयत्नशील असलेले हितचिंतक श्री आदरणीय शामराव काका सगरोळीकर यांनी लिहिलेल्या मनोगताचे मी वाचन करतोय. माझे मॅट्रिक पर्यंत शिक्षण पूर्ण करून मी घरी आलो. मला माझ्या मामांच्या शिफारशीने बोळेगाव येथे शिक्षकाची नोकरी मिळाली. घरी येऊन वडिलांना सांगितले. त्यांनाही आनंद झाला. वाड्यात गेलो असताना मी ही बातमी बाबासाहेबांना सांगितली. हे ऐकून त्यांना आनंद होईल असे वाटले, पण तसे काही झाले नाही. बाबासाहेबांनी शेतीमध्ये सुधारणा करून महाराष्ट्रातील शेती कंपन्या पाहून 1952 मध्ये जयदेव ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. बाबासाहेबांची 40 एकर आमराई आणि आमची 5 एकर आमराई या जागेवर कामाला सुरुवात झाली. सगरोळीतील गोरगरिबांच्या श्रमदानातून आणि देणगीतून कार्य निर्माण झाले. पहिले मुख्याध्यापक श्री गोरा चोळकर यांच्या कडक शिस्तीत आणि पारदर्शक व्यवहार यामुळे लवकरच घडी बसली. माननीय श्री अशोकरावजी चव्हाण, माननीय आमदार श्री रावसाहेब अंतापूरकर, श्री प्रमोद देशमुख, श्री सुभाष सामणे, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, ग्रामपंचायतच्या अध्यक्षा आणि मित्र, कर्मयोगी बाबासाहेब देशमुखांनी 60 वर्षापूर्वी ज्या बीजाचे रोपण या ठिकाणी या शारदानगरच्या चैतन्यभूमीत केले, ते बीज उत्तरोत्तर अंकुरित, पल्लवित, पुष्पित होऊन आज एका मोठ्या वटवृक्षाच्या रूपात आपल्यासमोर उभा आहे. तर बाबासाहेबांनी 7 वर्षापूर्वी काय केलं? ते जे अमृत त्यांच्या हातात आलं ते इतरांना पाजलं. आणि गीतेची शिकवण सुद्धा हीच आहे. कर्मयोग, आपण कर्मयोगी बाबासाहेब म्हणतो. कशासाठी म्हणतो? कर्मयोग म्हणजे काय? या जगापासून, या प्रकृतीपासून आपण पुष्कळ काही घेतो. आपण वारा घेतो, आपण पाणी घेतो, आपण ऊन घेतो, आपण लाकूड घेतो, आपण अनेक वस्तू या प्रकृतीपासून घेतो. आणि देतो काय प्रकृतीला परत? आपण काय देतो? काही देत नाही. पहा की एखादं झाड, ते झाड जे आहे कमीत कमी सगळ्यांना ऑक्सिजन देतं. नदी सगळ्यांना पाणी देते, पर्वत सगळ्यांना दगड देतो. त्या सगळ्या गोष्टी, सगळे प्रकृतीमध्ये जेवढी वेगवेगळी घटक आहेत ती सगळी देतच असतात. फक्त मनुष्य एक असा आहे की जो सतत घेत असतो. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते तेनैव सः. प्रकृतीपासून जो घेतो आणि त्या प्रकृतीला परत करत नाही, जगापासून जो घेतो आणि जो परत करत नाही, स्तेन एव सहा असं म्हटलंय भगवंताने. स्तेन म्हणजे चोर. चोर जो समाजाकडून घेतो, समाजाला परत करत नाही. प्रकृतीपासून घेतो, प्रकृतीला परत करत नाही. जगापासून घेतो, जगाला परत करत नाही. अशा माणसाला भगवंतानी स्तेन एव सहा असं म्हटलं. स्तेन म्हणजे तो चोर. त्यामध्ये एक एक्स असतो. एक्स तो एक्स म्हणजे प्रभू. तो एक्स म्हणजे प्रभू. आणि त्या प्रभूला दैवंचैवात्र पंचम, त्या प्रभूला बाबासाहेबांनी या कार्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. म्हणून मला असं वाटतंय की त्या प्रभूची कृपा या संस्थेवर आहेच आहे. पूर्वी होती, आताही आहे, पुढेही राहणार आहे. प्रभूची कृपा जी या संस्थेवर आहे, देशमुख परिवारावर आहे, तुम्हा सगळ्यावर आहे, ती वृद्धिंगत हो असा आशीर्वाद देऊन हा छोटासा भाषण इथे समाप्त करतो.